तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मेटलर्जी हा तुमचा क्लास 10 चा जो चॅप्टर आहे 8 नंबरचा पार्ट 1 चा त्याचा एक वन शॉट लेक्चर ज्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे सर्व तुमचे इम्पॉर्टंट पॉइंट्स जे तुम्ही या चॅप्टर साठी करून जायलाच पाहिजे। याच्यावर कशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडा गाइडन्स या ठिकाणी देणार, पण हे टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित करून जा, हे कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित वाचून जा, त्या ठिकाणी रीड करून जा। याच्यामुळे होईल काय, तुम्हाला क्वेश्चन थेरॉटिकल येऊ द्या किंवा तुम्हाला क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड येऊ द्या, तुम्हाला तो क्वेश्चन मात्र त्या ठिकाणी सॉल्व करता येणार आहे। तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी असणार बेटा, याच्यामध्ये तुम्हाला या डेफिनेशन 1 और 2 मार्क्स साठी येऊ शकतात, ज्याच्यामध्ये ओर असेल, मिनरल्स असतील, गँग असेल किंवा अजून याच्यामध्ये काही प्रोसेस तुम्ही स्टडी केलेले आहे, रिएक्शन स्टडी केलेला आहे, कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग, कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग याच्या डेफिनेशन किंवा याच्या तुम्हाला काय येणार, सरळ रिएक्शन या ठिकाणी येऊ शकतात। तर व्यवस्थित करून जायचं बेटा, कॅल्सिनेशन, रोस्टिंग, त्याच्यानंतर ओर, मिनरल आणि गँग, छोट्या छोट्या डेफिनेशन आहे पण त्या फार मॅटर करतात, ज्यावेळेला तुमचा एक मार्क्स त्या ठिकाणी कट होऊ शकतो। याच्यासाठी बघा पुढे शॉर्ट नोट। आता शॉर्ट नोट म्हटल्यावर याच्यात थिओरिटिकलच क्वेश्चन येईल असं नाही, याच्यावर तुम्हाला ते त्या ठिकाणी सरळ सरळ जे काही तुमचे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तसे विचारू शकतात। जसं की विल्फ्लेटेबल कोणत्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे, तर तो ग्रॅव्हिटोमेट्रीवर बेस्ड आहे। म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे काही तुमचे गँग असते ती जरा हलकी असते आणि जी ओर असते ती जरा हेवी असते, बरोबर आहे की नाही। सो लाईट अँड हेवी याचा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी ही मेथड दिलेली आहे की जे लाईट पार्टिकल्स आहे ते इझिली फ्लो आउट होऊन जातील आणि जे हेवी पार्टिकल्स आहे लाईक ओर ते काय करणार, ते विल्फ्लेटेबलचे जे काही त्या ठिकाणी ते वुडन ब्लॉक्स आहे त्याच्यामध्ये जी जागा आहे ते जे त्या ठिकाणी तिथं स्पेस आहे त्या स्पेस मध्ये ते काय होतील, अडकतील आणि नंतर ते आपल्याला सेपरेट करता येणार आहे। या पद्धतीने लक्षात ठेवायचं। हायड्रोलिक सेपरेशन माहिती आहे तुम्हाला, खालून पाण्याचा फोर्स दिला जाणार, वरतून ती गँग सोडली जाणार आहे जिला पूर्ण क्रश केलेली आहे। सो जे गँग पार्टिकल आहे विच इज व्हेरी लाईट, सो ते इझिली पाण्यासोबत निघून जातील आणि जे ओर पार्टिकल आहे विच इज हेवी इन नेचर ते सरळ खाली येणार आणि नंतर खालून त्याला सेपरेट आउट केलं जाणार बेटा। फ्रॉथ फ्लोटेशन याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक याच्यातला डिफरन्स लक्षात पाहिजे। हायड्रोफिलिक्स मीन्स काय, वॉटर लव्हिंग, अँड हायड्रोफोबिक म्हणजे काय, या ठिकाणी वॉटर हेटिंग किंवा ज्यांना वॉटरचा फोबिया आहे, मध्ये कोणासोबत मिक्स होणार त्या ठिकाणी, ते मिक्स होणार त्या ठिकाणी ऑइल सोबत। मग जी ओर असणार ती हायड्रोफोबिक आहे बेटा आणि जी ओर आहे ती हायड्रोफिलिक आहे। तर जी गँग आहे ती हायड्रोफिलिक आहे। गँग इझिली पाण्यासोबत मिक्स होणार आणि ती सेपरेट आउट होऊन जाणार आणि जे काही त्या ठिकाणी असलेले तुमची ओर आहे ती ऑइल सोबत मिक्स होणार आणि इझिली फ्रॉथ सोबत काय होऊन जाणार आहे, त्या ठिकाणी निघून जाणार आहे। त्याचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन, याच्यावर तुम्हाला ऍक्टिव्हिटी येऊ शकते की कोणते जे काही पार्टिकल्स आहे त्याच्यामध्ये 2 व्हील्स असतात, एक असतं मॅग्नेटिक व्हील, एक असतं अमॅग्नेटिक व्हील। सो मॅग्नेटिक व्हीलला नेमकं काय त्या ठिकाणी स्टिक होणार, अमॅग्नेटिक व्हीलला काय नाही स्टिक होणार, त्याच्यामध्ये कन्व्हेयर बेल्ट यूज केला जातो। त्याच्यानंतर कोणत्या ज्या काही त्या ठिकाणी ओर्स आहे तुम्ही याच्याने सेपरेट करू शकता, सो त्या तुम्हाला त्या ठिकाणी बघाव्या लागणार आहे, ते व्यवस्थित लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढे जाणार आपण याच्यामध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम। बेटा हा क्वेश्चन जर आला तर एक तर 3 किंवा 4 मार्काला फिक्स आहे। हा क्वेश्चन येतो तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड। याच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲल्युमिना तुम्हाला विचारू शकतात। याच्यात बसतात 3 क्वेश्चन, कोणते, याच्यामध्ये एक तर बेअर्स रिएक्शन येणार 3 मार्काला, एक तर हॉल्स रिएक्शन येणार तुम्हाला 3 मार्काला, किंवा मग याच्यावरून सरळ जो ॲल्युमिना मिळतो या प्रोसेस थ्रू, बेअर्स किंवा हॉल्स थ्रू, त्याचं इलेक्ट्रोलायसिस जे असणार तिची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे। ग्राफाइटचेच त्या ठिकाणी कॅथोड असतात, ग्राफाइटचेच त्या ठिकाणी एनोड असतात,
ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲल्युमिना त्या ठिकाणी टाकला जातो, त्याला त्या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं जातं, त्याला मोल्टन फॉर्म मध्ये आणला जातो, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम सेपरेट केला जातो, ऑक्सिजन त्याच्यातून गिव्हन आउट केला जातो. या ठिकाणी तुम्हाला ती रिएक्शन कुठं ऑक्सिडेशन होणार, कुठं रिडक्शन होणार, ते सर्व त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये विचारलं जातं. तर बेटा ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन असायला नको. मी टॉपिक आणि त्याच्यावर येणारा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजवत आहे. त्याच्यानंतर राहिलं तुमचं रिएक्टिव्ह सिरीज ऑफ मेटल्स. आता हा क्वेश्चन येऊन जातो बऱ्याच वेळेला, अगदी 2-2 मार्काला किंवा एक तुम्हाला 3 मार्क आला तर याचा तुम्हाला थोडं एक्सप्लेनेशन येईल. बेटा काही मेटल्स जे हायली रिएक्टिव्ह आहे, काही मॉडरेटली आहे, काही एकदमच लो आहे की ते रिएक्टिव्हच नाही, त्यांना काय म्हणणार आपण, नोबल मेटल त्या ठिकाणी म्हणणार आहे. मग ती जी सेरीज आहे त्या ठिकाणी ती व्यवस्थित करा. अगदी सोपी सेरीज आहे, ज्याच्यामध्ये जे मेटल्स वॉटर सोबत पण रिॲक्ट करतात, जे मेटल त्या ठिकाणी ऑक्सिजन सोबत पण रिॲक्ट करतात, जे मेटल त्या ठिकाणी ऍसिड सोबत पण रिॲक्ट करतात, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या रिॲक्टंट सोबत रिॲक्ट करतात, ते हायली रिॲक्टिव्ह. जे कमीत कमी किंवा मॉडरेटली दुसऱ्या रिॲक्टंट सोबत रिॲक्ट करतात ते मॉडरेटली रिॲक्टिव्ह. आणि जे सर्वात जास्त रिॲक्ट करतात ते काय असणार, ते सर्वात कमी रिॲक्ट करणारे ते काय असणार आहे, नोबल मेटल असणार आहे. जसं की प्लॅटिनम झालं, सिल्वर झालं, देन गोल्ड झालं, हे काय तुमचे त्या ठिकाणी नोबल मेटल आहे. त्याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी जे काही आयरन आहे, आफ्टर दॅट त्याच्यामध्ये तुमचं कॉपर येतं, हे मॉडरेटली रिॲक्टिव्ह आहे. सोडियम आहे, पोटॅशियम आहे, त्याच्या ठिकाणी कॅल्शियम आहे. तो हे तुमचे कोणते हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहे बेटा, ते लक्षात ठेवायचं. त्यांच्या रिॲक्शन्स येतात बघा. आता रिॲक्शन येताना तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये रिॲक्शन येतात. तुम्हाला जे काही त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट दिलेले या रिॲक्शन करताना, जसं की ऍसिडची रिॲक्शन करताना एक्सपेरिमेंट आलेला आहे तुम्हाला. ओके, त्याच्या रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऍसिड, रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर, वॉटरचं जे कॅल्शियम आहे तर कॅल्शियम फ्लोट करतो बेटा नंतर पाण्यावर. ओके, आफ्टर दॅट त्याच्यानंतर येतो तुमचा त्या ठिकाणी जे काही असेही मेटल्स आहे जे इझिली पाण्यासोबत रिॲक्ट करत नाही, मग त्यांना स्टीम सोबत रिॲक्ट करावे लागतात. तशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील, ते व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन मेथड. प्रिव्हेन्शन मेथड मध्ये गॅल्व्हनायझिंग येऊ शकतं तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके, कोणकोणत्या प्रकारचे कोरोजन्स असतात ते सुद्धा येऊ शकतं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ कोरोजन साठी. पहिले तर कोरोजन म्हणजे काय ते सुद्धा विचारू शकतात, आणि कोण कोण कशा प्रकारे कोरोड होतो ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतात. सिल्वरवर काळा रंग, तो सिल्वरवर जो ब्लॅक कलर येतो तो कशामुळे, तो हायड्रोजन सल्फाइड. तसाच एक तुम्हाला सायंटिफिक रिझन येऊ शकतं त्या ठिकाणी. आफ्टर दॅट कॉपर, कॉपरवर जो काही तुम्हाला ग्रीनिश लेअर दिसतो तो कशाचा दिसतो. त्याच्यानंतर तो कॉपर कार्बोनेट असतो तुमचा. त्याच्यानंतर रस्टिंग जे आयरनची होते ती कोणत्या लेअर मुळे होते ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. ॲल्युमिनियमचं कोरोजन ऑक्सिजन मुळे होतं ते विचारलं जाऊ शकतं. आणि त्याचे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय. ओके, जसं की त्या ठिकाणी गॅल्व्हनायझिंग असेल, टिनिंग असेल, इलेक्ट्रोप्लेटिंग आहे, असे वेगवेगळे त्या ठिकाणी ऑप्शन्स त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजरचे येतात. आणि शेवटी अलॉय, त्याचाच एक प्रिव्हेंटिव्ह मेजर की मेटल्स नॉन मेटलचं एक होमोजिनियस मिक्सचर तयार केलं जातं डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे मेटल्स आणि नॉन मेटल्स घेऊन, आणि त्याच्यापासून अलॉय बनवले जातात. तर बेटा याच्यावर मॅच द फॉलोइंग पण येऊ शकतं की कोणते अलॉय आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मिश्रण किंवा ते मिक्सचर त्या ठिकाणी केलेलं आहे. मेटलर्जी चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित करून जायचं आहे. याच्यामध्ये बघा मेटलर्जी झालं, कार्बन कंपाऊंड झाले, तुमचे जे काही पहिले 5 ते 6 चॅप्टर आहे त्यांना बिलकुलही स्किप करू नका, ते व्यवस्थित करून जा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तसे क्वेश्चन्स तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये ऍड करू शकता त्या ठिकाणी. ओके, पण अभ्यास करत राहा, कीप स्टडिंग, कीप गोईंग. ओके, कंटाळा करू नका, अभ्यास करा व्यवस्थित. ठीक आहे, थँक्यू.